घातपात झाला या भूमिकेचं समर्थन किंवा अशा पद्धतीची भूमिका ही भुजबळ साहेबांनी पण मांडली होती. आमच्या पक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटील ह्या सुद्धा वारंवार त्या भूमिका मांडतायत आणि सर्वांना ती तशी शंका आहे. दादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या 80 ते 90% लोकांचं म्हणणं हे होतं की दोन्हीचं विलिनीकरण चर्चा करावी आणि काम करावं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मी काही मंत्र्यांशी आमदारांशी बोललोय. अनेक लोकांना आम्हाला जसं सांगण्यात आलं की एकत्र काम करायचं. ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे, तिच्यावर फौजदारी गुन्हे किंवा जे काही कायदेशीर प्रोसेस आहे किंवा कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही भूमिका सर्वांचीच आहे. मी तर पहिल्या दिवसापासून बोलतोय की व्हीएसआर कंपनी का लाडवून ठेवलेली आहे, कोणाचा अभय आहे, कोण आहे तो रोहित सिंग, कोणाचं त्याच्या लग्नात कोण कोण गेलं, की जे पायलट बदलले गेले त्यामधला साहिल मदन आणि यश हे दोघं जण ट्रॅफिक मध्ये अडले होते. ट्रॅफिक मध्ये अडल्यानंतर ते घरून किती वाजता निघाले, कुठं अडले, कोण्या रोडवर अडले, तिथे एअरपोर्टवर किती वाजता पोहोचले, हा मला प्रश्न पडतो. मी काय मागितलं, सीसीटीव्ही फुटेज द्या. मला अजूनही महाराष्ट्रातला कोणी सांगू शकत नाही की साहिल मदन आणि यश हे जे दोन नमुने आहेत या प्रकरणामधले, ते घरून किती वाजता निघाले, कुठं होते, कोण्या ट्रॅफिक मध्ये अडले होते आणि आता जे जिवंत आहेत की गेल्यावर. एवढंच सांगा ना. ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतरचा विषय आहे. हे कुठं आहेत ही दोघं. सर्वांच्याच भावना आहेत. आता जय पवार यांनी जे काही ट्विट केलं, आपण सांगताय की आपलं ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. थोड्या वेळापूर्वी सुप्रियाताईंनी पण, माझा आवाज येतो विलास? हो, येतोय. हा, सुप्रियाताईंनी पण तसंच सांगितलंय आणि सकाळी रोहित पवारांनी जी काही पत्रकार परिषद आमदार साहेबांनी घेतली त्यांनी पण त्या पद्धतीनं सुतोवाच केलंय. त्याच्यामुळे पक्षातल्या, मीच बोलतो असं नाही आहे, घातपात झाला या भूमिकेचं समर्थन किंवा अशा पद्धतीची भूमिका ही भुजबळ साहेबांनी पण मांडली होती. आमच्या पक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटील ह्या सुद्धा वारंवार त्या भूमिका मांडतायत आणि सर्वांना ती तशी शंका आहे. स्वतः पक्षाच्या विधिमंडळाच्या नेते आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा असेल किंवा पवार साहेबांच्या गटाचा असेल, हा सर्वांचा संशय एकच आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि सातत्यानं आम्ही बोलतोय, महाराष्ट्र पण बोलतोय. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आणि व्हीएसआर कंपनीची चौकशी झाली पाहिजे, ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे, तिच्यावर फौजदारी गुन्हे किंवा जे काही कायदेशीर प्रोसेस आहे किंवा कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही भूमिका सर्वांचीच आहे. मी तर पहिल्या दिवसापासून बोलतोय की व्हीएसआर कंपनी का लाडवून ठेवलेली आहे, कोणाचा अभय आहे, कोण आहे तो रोहित सिंग, कोणाचं त्याच्या लग्नात कोण कोण गेलं. मगाचे मुद्दे त्यांचे वाखाणण्यासारखे आहेतच का रोहित पवारांचे? म्हणजे कोणाची कंपनी काय तुम्हाला माहिती मिळाली नाही? आपल्याला, आपण गाव पातळीवर राहणारी माणसं, आपल्याकडे काय अमेरिकेची सोर्सेस वगैरे नाही. आपण गाव पातळीवर राहणारी माणसं. मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्यांनी थोडासा राजकीय त्यातला भाग जर वगळला रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमधला, तर त्यांनी सांगितलेला प्रत्येक मुद्दा हा खरोखर वाखाणण्यासारखा आणि विचार करण्यासारखा आहे. कुठला अशा पद्धतीने तुम्ही आता निवेदन करताना मी थेट विचारतो, विलिनीकरणाच्या बद्दलचा तुमचा मुद्दा पटत नाहीये तुम्हाला? म्हणजे विलिनीकरणाचा जो पॉलिटिकल अँगल आहे, मी बडे साहेब त्याच्यावर येतो, त्या मुद्द्यावर येतो. पूर्वी हे सांगतो की जे काही मुद्दे मगा रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घेतले, त्या मुद्द्याचं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डीजीसी आणि व्हीएसआरचे जे जवळचे संबंध आहेत त्याबद्दल त्यांनी उपस्थित केला. त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. लेअर झेड विमानाच्या संदर्भात त्यांनी बोलले. विमानाचं रजिस्ट्रेशन संशयास्पद होतं. कार्लोस नावाचा पायलट त्या ठिकाणी ते विमानाचं सगळं कारभार पाहत होता. अनधिकृत दोन्ही विमान उडवण्याचे प्रयत्न झाले. रोहित सिंगचं लग्न व्हीएसआरच्या मालकाचा जो मुलगा आहे त्याच्या लग्नाला कोण कोण उपस्थित होते पण सांगितलं. त्याच्यामुळे नियम डावलून विमानाचं रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याची जी हिस्ट्री आहे त्या व्हीके सिंगची, ती दारू पिण्याची जी काही, सुमित कपूरची, त्या संदर्भात जे रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं तर आलीच पाहिजे, त्याची चौकशी तर झालीच पाहिजे. आमची म्हणत नाही, त्याच्याबद्दल दुमत नाही, कुणाचंही दुमत नाही. या महाराष्ट्रात, देशात कुणाचंही दुमत नाहीये की त्याची चौकशी व्हावी, होतीये आणि कदाचित त्याचा रिपोर्ट सुद्धा लवकर येईल. खरं तर केशवजी, मी तुमच्याकडे येतो, पण त्या आधी मला सुनीलजींकडे जायचंय. सुनीलजी, एकानंतर एक अशी अनेक प्रश्न, असंख्य शंका आणि शेकडो संशय हे निर्माण करून झालेले आहे. पण आज ही चर्चा नेमकी काय माहितीये? चर्चा याच्यासाठी आहे की या सगळ्या शंकांना तुम्ही कथित घातपाताच्या दृष्टीने जेव्हा घेऊन जाता, तेव्हा रोहित पवार आज त्याला पॉलिटिकल अँगल देत आहेत, विलिनीकरणाचा अँगल देत आहेत. दोन वेगळ्या कहाण्या आहेत. ह्या दोन वेगळ्या कहाण्या एकत्र गुंफण्याचा जो प्रयत्न आज झाला, त्याला आधार काय? विलासजी, मला असं वाटतं हा पॉलिटिकल अँगल फार चर्चा करू नये अशा स्वरूपाचा आहे. तर एवढ्यासाठी नाही, चर्चा आम्ही न करण्याचा विषय नाही. हे बघा, कालही आपल्या पत्रकार मित्रांनी मुंबईत ज्यावेळी रोहितदादांना विचारलं पॉलिटिकल यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी, आता दिल्लीतही आम्हाला विचारलं प्रेस कॉन्फरन्स चालू असताना, विषय असा असतो की मी सविस्तर त्याच वेळी बोलेल असं त्यांनी सांगितलं. आज काही निवेदन करताना त्यांनी काही भाषा वापरली त्या संदर्भातले काही गोष्टी, कारण त्याला पार्श्वभूमी होती
आधी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची. त्यामुळे आता एक महत्वाचा मुद्दा मला तुमच्या माध्यमातून राज्याला आणि सर्व राष्ट्रवादीच्या दोन्ही इनफॅक्ट कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं पण गेलं आहे. परत एकदा सांगतो, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी जो त्यांचं संपादकीय लिहिलं त्या दिवशी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या पुरता हा विषय आम्ही संपवलेला आहे, आम्हाला याची चर्चा करायची नाही, कारण अजितदादांबरोबर हा विषय संपला असं आम्ही समजतो. आता ह्या संदर्भात जी चर्चा परत केली जाते म्हणून थोडंसं एक त्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. अजितदादांबरोबर काय चर्चा झाल्या, या दादांनी ज्या लोकांना बोलवून घेतलं, दादा ज्या नेत्यांबरोबर बसले, त्यांच्या संदर्भात जे काही चर्चा मुद्दे होते हे सगळ्यांना माहिती आहे. नंबर 1. नंबर 2, दोन्ही राष्ट्रवादीतल्या जवळपास आमच्या राष्ट्रवादीतल्या तर 100% आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीच्या 80 ते 90% लोकांचं म्हणणं हे होतं की दोन्हीचं विलिनीकरण चर्चा करावी आणि काम करावं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मी काही मंत्र्यांशी, आमदारांशी बोललोय, अनेक लोकांना आम्हाला जसं सांगण्यात आलं की एकत्र काम करायचं. आता या संदर्भात आम्हाला वाटत नाही की आम्ही ह्या चार विषयांची चर्चा परत करावी. तेव्हा मला असं वाटतं की रोहित दादांचा 99% फोकस हा या संदर्भात जे काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. कालच बीजीसीएच्या माध्यमातून परत सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स खराब झालाय, जळलाय, जो होत नाही, टेलमध्ये असतो. परत परदेशी पाठवणार, जे आम्ही आधीच मागणी करतोय की परदेशी त्रयस्थ संस्थांकडून याची तपासणी व्हावी. म्हणजे आम्ही मागणी केल्यानंतर 8-10 दिवसांनी काही जाग येते आणि मग बीजीसीए आणि केंद्र सरकारच्या यंत्रणा त्या स्वरूपातले काही कमेंट करते. आम्हाला जे हवं आहे, राज्याला जे हवं आहे, आणि रोहित दादांनी ज्या पद्धतीने फ्रंटला येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तर मागायचा प्रयत्न केलाय, त्यातल्या आतापर्यंत किती प्रश्नांची उत्तर मिळाली हे जर आपण पाहिलं, मला असं वाटतं की दुर्दैवाने डीजीसीए त्यात पूर्णपणे फेल झाली आहे. त्यामुळे आम्हाला सतत मागावं लागतं आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे की या मुद्द्यांना अनुषंगिक राजकीय, आता भाजपच्या काही नेत्यांनी त्याला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न केला, अनावश्यक मला असं वाटतं. आम्ही हा राजकीय विषय घेऊन जात असतो. बरं, ठीक आहे. केशवजी, आरोप तर आता शेवटच्या वाक्यात त्यांनी केला की तुम्ही याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मला त्या विषयावर तर तुमचं भाष्य हवेच आहे, पण अनेक दिवस झाले, आता बरेच दिवस झाले, पण तरी सुद्धा इतके प्रश्न उपस्थित करून सुद्धा त्याचं उत्तर मिळत नाहीये, याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आणि आणखीन एक प्रश्न की आता अजित पवार यांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी झाली. विलास, खरं म्हणजे 2-3 मुद्दे प्रामुख्याने मांडले पाहिजेत आणि मी सातत्याने मुद्दे मांडतोय. म्हणजे मागे तुमच्या चर्चेत मी जवळपास 2-3 वेळा आलो आणि दोन्ही वेळा याच प्रकारची भूमिका मी मांडली की जी घटना घडली ती दुर्दैवी, अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याच्याबद्दलचं जे काही सत्य असेल, सत्य काय तो त्याबद्दल आपल्याला आता काहीच माहिती नाही. आता तो अपघात दिसतोय, त्यामुळे ज्या पद्धतीचं सत्य जे काय असेल ती चौकशी करून समोर आलं पाहिजे. ही माझी, माझ्या पक्षाची आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांची, जनतेची इच्छा. याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की इतके दिवस झाले हे एक सगळं त्याच्यामध्ये मुळात असं की इतकी मोठी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये किती कालावधी असला पाहिजे, किती 3 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे, 4 दिवसात तुम्हाला कळलं पाहिजे, 5व्या दिवसात दोषी सापडला पाहिजे, 6व्या दिवसात त्याला फाशी दिली पाहिजे, अशी काही प्रक्रिया असेल का तर मला माहिती नाही अशी काही असते का नाही. शेवटी असं आहे की इतका मोठा नेता असेल ना, येतो त्याच्याकडे येतो. असं आहे की इतका मोठा नेता गेलाय, महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. अशा वेळी या सगळ्या प्रकरणाची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी, चौकशी व्हायला हवी. मला असं वाटतं की तशी ती सध्या करण्याचं काम सुरू आहे. त्यातले अडथळे, त्यातल्या बाकीच्या गोष्टी ज्या काय असतील, मला असं वाटतं की प्रश्न उपस्थित अधिकार प्रत्येकाला आहे, त्यात आक्षेप असणं कारण नाही. कुणालाही प्रश्न उपस्थित करण्याबद्दल आक्षेप नाहीये. पण मुळात अजून जेमतेम महिना अजून होत आलाय. 3 आठवडे आता झालेत, मी जर चुकत नसेल तर 3 आठवडे झालेत. महिना अजून पूर्ण व्हायचा आहे. निकाल तर म्हणजे त्याचा जो काही त्यांनी तपास केलाय तो तपास अजून पूर्ण पुढे झाला नाही. माझं म्हणणं आहे की प्रश्न उपस्थित जरूर करा, त्याबद्दल आक्षेप जरूर मांडा, पण आताच सगळं कन्क्लुजन काढून, ज्याला मीडिया ट्रायल आपण असं म्हणतो, त्यातून निष्पन्न आपण काय करणार आहोत. जरा थोडासा निकाल आल्यानंतर जर काही त्यातले लूपहोल्स तुम्ही काढले असते, निकाल म्हणण्यापेक्षा तपास त्याच्या आणि त्या दरम्यानच्या काळात सुद्धा तुम्ही काही मुद्दे मांडले तर ते त्याबद्दल संयुक्तिक आहे त्याची उत्तरं आम्ही इथे कितीही तज्ञ म्हणून बसलो असलो तरी शेवटी तांत्रिक मुद्दे जे आहेत की ते सगळे जे उपस्थित केले, मला असं वाटतं की तांत्रिक, त्या विषयातल्या तांत्रिक माणसानेच त्याबद्दल बोललं पाहिजे, त्याबद्दल व्यक्त झालं पाहिजे, त्यातलं असं आहे. त्यामुळे चढातळात चौथा मुद्दा आता याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये करायचं काय. खरं म्हणजे या सगळ्या विषयाचं पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या माननीय दादांचं अपघाती निधन झालं त्या दिवसापासून ज्या पद्धतीचं विलीनीकरणाच्या गोष्टी सुरू आहेत, मला असं वाटतं की त्याच्याबद्दलही खरं तर थोडासा संयम बाळगायला पाहिजे होता. पण शेवटी तो 2 राजकीय पक्षातला प्रश्न येतो, त्याच्यामध्ये मला म्हणायचं काहीच नाही. म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, दुसरा शरद पवार गट आहे, त्यांचा एक पक्ष आहे. त्या दोघांनी मिळून किती संयम बाळगायचा, कोणी वक्तव्य करायची, कोणी वक्तव्य करायची नाही, काही वक्तव्य टाळता आली असती का, त्यातनं काय वेगळा मेसेज
जातोय की म्हणून आज पण रोहित पवार याच्याबद्दल बोललेच एक विलिनीकरणाबद्दल. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये त्याचं भान, त्याचं संयम, त्यातनं कुणाला काय हवं असं विनाकारण लोकांना चर्चा करण्यासाठी सूर, अशा पद्धतीच्या गोष्टी जर टाळता आल्या असत्या तर ते झालं असतं. त्यामुळे 3 मुद्दे प्रामुख्याने कोणी मांडले. टाळायला हव्या होत्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं की शरद पवारांच्या? कुठल्या मला असं वाटतं नाही, असं आहे की मी सांगणं, मी भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे मी त्या 2 पक्षाच्या अंतर्गत गोष्टींवरती भाष्य करण्यापेक्षा मी एवढंच म्हणू शकतो की दोघांनी या गोष्टी ज्यांनी कोणी केल्या असतील, सुरुवात कशी झाली ती सगळ्यांना माहिती आहे. 29 ज्यावेळी घटना घडली त्याच्यानंतर कशा गोष्टी घडल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आज परत रोहित पवार त्यावरती त्यांनी भाषण केलंय, त्यात भाष्य केलंय. त्यामुळे या गोष्टी जर टाळता आल्या असत्या तर मला असं वाटतं की आता जर अशी भूमिका जर घेतली गेली असती की आता या क्षणाला सगळं बाजूला ठेवू, आता दुःखाची गोष्ट आहे, आता आपण सगळे मिळून माननीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू, आपण सगळे मिळून एकसंधपणे उभे राहू. त्याच्याऐवजी मला अशा पद्धतीची मला माहितीच नाहीये, मला काही सांगितलंच नाहीये, असं इकडे विधान येणं, दुसरीकडे काय संपादकीय लिहिलं जाणं की अशा चर्चा एकत्रीकरण झाली, 12-13 बैठका झाल्या. मी म्हटलं ना की शंका संशय व्यक्त करण्याचा जय पवार पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. मी सुरुवातीला माझं विधान त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. नंबर 2, तपास सुरू आहे, त्या तपासावरतीही आक्षेप तुम्हाला घ्यायचा असेल तर तोही घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. तिसरं त्यातलं माझं म्हणणं असं आहे की जर तपास पूर्ण अजून थोडा वेळ तर इतका मोठा आहे, त्याला तपास काही पूर्ण होते. आणि शेवटचा मुद्दा की शेवटी राजकीयाचं राजकारण करणं हे बरोबर नाही. लोक पाहतायत, लोकांसमोर जे चित्र जात आहे ते चित्र नक्कीच चांगलं नाही, एवढं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आमदार साहेब, त्यांचं म्हणणं आहे की थोडा संयम बाळगायला हवा. एक, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. दुसरं, हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. दुसरं, विलिनीकरणाच्या बद्दलची जी चर्चा सुरू होती ती विलिनीकरणाच्या संदर्भातली जो राजकीय संघर्ष होता तो अजितदादांच्या जीवावर बेतला जाऊ शकतो इतका तो टोकाचा अंतर्गत होता का? तसे अंतर्गत प्रवाह इतके टोकाचे होते का जे मांडणी आता ते करतायत? तुम्हाला हे मान्य आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता केशवजींनी सांगितलं आणि केशवजींना चांगल्या पद्धतीने माहित आहे की महायुतीमध्ये मी आमदार आहे, विधिमंडळाचा सदस्य आहे. 3 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः भेटलो होतो आणि सांगितलं होतं, विनंती केली होती की ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करण्याच्या संदर्भात माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता, पण त्या शब्दाला काही टाइम बॉन्ड पिरियड असायला पाहिजे. आता 17 दिवसानंतर तो ब्लॅक बॉक्स सापडला. आमचं म्हणणं आहे की ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात आणखी टाइम पिरियड घ्यायचा असेल तर तुम्ही आणखी 2 वर्ष घ्या, आणखी 4 वर्ष घ्या, 5 वर्ष घ्या, 5 वर्षांना लावा निकाल. माझा साधा बेसिक अतांत्रिक, आता रोहित पवारांनी तांत्रिक पद्धतीने मांडलं असं ते म्हणतायत, मी अतांत्रिक पद्धतीने 2च प्रश्न केशवजींना विचारतो की जे पायलट बदलले गेले त्यामधला साहिल मदन आणि यश हे 2 जण ट्रॅफिक मध्ये अडले होते. ट्रॅफिक मध्ये अडल्यानंतर ते घरून किती वाजता निघाले, कुठं अडले, कोण्या रोडवर अडले, तिथे एअरपोर्टवर किती वाजता पोहोचले, त्याच वेळेस अजितदादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, कलिना गेट नंबर 8 मध्ये कधी आले, तिथून विमानात कसे बसले, याचे सीसीटीव्ही राज्य सरकारला म्हणजे सीबीआय चौकशीची मागणी पूर्वी पण झालेली आहे. मी सुद्धा उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि काल आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री महोदयांना परत पत्र दिलं आहे. माझं पत्र विधिमंडळ सदस्य असताना जर कचऱ्याच्या टप्प्यात टाकलं गेलं असेल आणि 7 दिवसात जर कुठलं उत्तरच भेटत नसेल तर रोहित पवारांचा विषय थोडा बाजूला राहू द्या. मी इथे एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय अजितदादांचा. मी त्या पक्षाचा एक तळमळीनं प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी आहे की अजितदादांसारखा नेता ज्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात असताय, सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी सर्वच जण खंबीरपणे उभे राहिले. आमचं काय सुरुवातपासून त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आदरणीय मुख्यमंत्री महोदय पण तितक्याच ताकदीने उभे राहिले, शिंदे साहेब पण तितक्याच ताकदीने उभे राहिले. एक पाठची बहिणीच्या पाठीशी असा भाऊ असायला पाहिजे तसे दोघेही उभे, त्याबद्दल दुमत नाही. पण अतांत्रिक मुद्द्याचं उत्तर द्यावं की ब्लॅक बॉक्सच्या डेटाची रिकव्हरी आपण 4 वर्षांनी घेऊ, 4 वर्षांनी, पण सीसीटीव्ही फुटेजचं सांगा ना काय. पहिला सीसीटीव्ही फुटेज याला किती टाइम बॉन्ड पिरियड पाहिजे? स्वतः मुरलीधर मोहोळांनी 15 दिवसाचा टाइम बॉन्ड पिरियड मागितला होता. विमान अपघाताच्या 17 दिवसानंतर फक्त तो ब्लॅक बॉक्स दिसतोय. जय पवारांनी ऐका, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐका. दुसरा प्रश्न जो तुमचा होता तो होता विलिनीकरणाच्या चर्चेच्या संदर्भात इतक्या टोकाचा निर्णय हो किंवा इतक्या टोकापर्यंत कोणी जाऊ शकतो का? मी विलिनीकरणाच्या चर्चेच्या स्कोपच्या बाहेरचा व्यक्ती आहे. मी पार्लमेंटरी बोर्डच्या पक्षाचा सदस्य नाही. त्यामुळे दादांनी कोणासोबत बैठका घेतल्या आणि बैठका घेतल्यानंतर काय चर्चा झाली आणि कोण प्रदेशाध्यक्ष होणार होतं याबद्दल मला अजिबात माहिती नाही. मी फक्त आजच्या चर्चेमध्ये केशवजींना विचारतोय की मी जर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा महायुतीचा सदस्य असेल आणि 3 तारखेला जर मी पत्र दिलं असेल, मी जर माझ्या
पत्राच्या माध्यमातून अमित शहाजींची वेळ मागितली असेल, मी आमचे खासदार अनुप धोत्रेंच्या माध्यमातून नायडूंची भेट मागितली असेल, तर मग मला किंमत नाही आहे की माझ्या पत्राला किंमत नाही आहे. फक्त सीसीटीव्ही फुटेज. ठीक आहे मी विचारतो काय माहितीये का, जसे अनेक प्रश्न ह्या तपासाच्या बद्दलचे अनुत्तरित आहेत, तसं तुमच्या ते विलिनीकरणाचं झालंय. अनेक प्रश्न असे आहेत त्याच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही दोघेही आम्हाला जी हवी ती देत नाही. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच बाहेर काढता आणि त्याच्यावर सगळी चर्चा होते. केशवजी, त्यांचं म्हणणं आहे आम्ही सातत्याने मांडतोय किमान प्राथमिक अहवाल तरी यायला हवा होता आणि काही प्रश्नांची उत्तर मिळाली असती तर कदाचित हा दुरळा खाली बसला असता. प्रशासनानं आता याची गंभीर दखल घेऊन थोडे वेगाने पावलं उचलायला हवीत का? मला असं वाटतं सगळ्यात पहिलं ते मला का प्रश्न विचारते, मला कधी याचं उत्तर मला मगापासून विचार करत होतो की नेमकं मला काय विचारताय ना. मी विमान कंपनीचा काही संबंध, माझा संचालक आहे. एक मिनिट, माझं पहिला अमोलजी पूर्ण होते. अमोलजी माझा पूर्ण होते, विनंती माझी पूर्ण होते. असं आहे की या सगळ्या विषयात मी ऐकून घेतलं, आता माझं ऐकून घ्या. असं आहे की विमान कंपनीचा संबंध नाही, सत्ताधारी आहात तुम्ही म्हणून ते तुम्हाला विचारतो. अमोलजी खरं म्हणजे महायुती एक जण बोलतो, माझं पूर्ण होऊ द्या आता. अमोलजी, तुम्ही खरं म्हणजे महायुतीचे आमदार आहात. महायुती म्हणून जर एकत्रित आपण काम करत असू तर महायुती म्हणून जसं आपण एकत्र सत्तेमध्ये आहोत, जसं महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत आहोत, तसंच एकत्रितपणे काही शिस्त, काही नियम, काही गोष्टी आपल्या सगळ्यांनाही लागू आहेत. हा सगळ्यातला पहिला मुद्दा. जर मला काही प्रश्न हवे, तुम्ही योग्य केलं, ऐकून घ्या ना जरा, माझं पूर्ण होऊ द्या. जर तुम्हाला काही प्रश्न हवे तर मला असं वाटतं की तुम्ही पत्र लिहिलंय, ते पत्राबद्दल काहीतरी रिप्लाय मुख्यमंत्र्यांकडून, गृहमंत्र्यांकडून किंवा ज्या संबंधित यंत्रणा येईल. तुम्ही महाराष्ट्रातले विधान परिषदेचे अतिशय प्रभावी आमदार आहात. त्यामुळे जर प्रभावी आमदार आहात, अधिवेशनात पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रशासन किंवा ज्या संबंधित यंत्रणेला तुम्ही पत्र दिलं असेल, मला माहिती नाही कुठल्या यंत्रणेने पत्र दिलंय, ते जर तुम्ही मागणी केली असेल तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर घेईपर्यंत तरी मला असं वाटतं की थोडा तरी त्यांना दिला पाहिजे वेळ. त्याचा वेळ योग्य असं आहे की अयोग्य तो वेळ अयोग्य योग्य इतक्या दिवसाचा मला त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझं त्याबद्दल काही भाष्य नाही, माझं काही त्यातलं ज्ञान नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जरूर मागितलं पाहिजे, तुमचा तो अधिकार आहे. तो अधिकार बजावताना तुम्ही मला एका आपल्या सत्ताधारी पक्षातल्या सहकारी पक्षाला डायरेक्ट तुम्ही मला हे उत्तर द्या. मी नाही, संबंधित यंत्रणा, सरकार, तुम्ही आमदार आहात, तुम्ही तिथे मागितलं पाहिजे, तिथून तुम्ही उत्तर मागितली पाहिजे. ही खरं तर एवढीच आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मला चौकटी तुम्हाला करणे नाही, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणे, तुम्ही जिथे योग्य उत्तर मिळायला हवे तिथे गेलं पाहिजे. केशवजी, मला तुमचा मुद्दा कळला. छोटी कमेंट मताशी 100% सहमत आहे अमोलजी, त्याबद्दल मागायचं कारण नाही. आमदार साहेब, छोटी कमेंट. विलासजी, छोटीच कमेंट सांगतो मी. केशवजींना आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा प्रश्न विचारलेला नाही. केशवजी हे एक सत्तेतले आहेत, एक स्पोक्स पर्सन त्या पक्षाचे आहेत. मला वाटत होतं आजच्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षाकडून 2 आमदार येतील, विधान परिषदेचे किंवा विधानसभेचे. तसं काही झालेलं नाही, पण ठीक आहे. ते पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, दुसरे पण ज्येष्ठ नेते त्या पक्षाचे आहेत. माझं म्हणणं असं आहे की आता ते काय म्हणतात, केशवजी काय म्हणतात की आपण थोडासा संयम पाळला पाहिजे, शिष्टाचार समजला पाहिजे. संयम आणि शिष्टाचार आपण 17 दिवस झाले पाळूनच राहिलो. 15 दिवसानंतर ब्लॅक बॉक्सचा डेटा हा विदेशात पाठवला जाईल असा अहवाल येतो. आणि आता मी पत्र दिलं मागच्या मंगळवारी. मुख्यमंत्री कार्यालयातून, ठीक आहे ना बाबा, मुख्यमंत्री कार्यालयातून एखादी तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत किंवा माजी सरन्यायाधीशांच्या अंतर्गत ती एका चौकशी लावण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचा विचार केला जाईल. अशी चिरकूट पण आलेलं नाही. म्हणजे विधिमंडळ सदस्याच्या पत्राला काही त्या ठिकाणी किंमत आहे की नाही, हा मला प्रश्न पडतो. मी काय मागितलं, सीसीटीव्ही फुटेज द्या. मला अजूनही महाराष्ट्रातला कोणी सांगू शकत नाही की साहिल मदन आणि यश हे जे 2 नमुने आहेत या प्रकरणामधले, हे घरून किती वाजता निघाले, कुठे होते, कोणत्या ट्रॅफिक मध्ये अडले होते, आणि आता ते जिवंत आहेत की गेले वर, एवढंच सांगा ना. ब्लॅक बॉक्सच्या डेटा नंतरचा विषय आहे. हे कुठे आहेत ही दोघं, साहिल मदन आणि यश? ठीक आहे सुनीलजी, शेवटची कमेंट तुमची, शेवटची कमेंट. विलासजी, तुम्हाला माझा शेवटचा प्रश्न थेट आहे, हो की नाही सांगा. ह्या सगळ्यातनं तुम्ही सुद्धा राजकारण चमकून घेण्याचा प्रयत्न करताय का? अजिबात नाही. कारण तुमचा रोग जो प्रश्नांचा दिसतोय तो दोघांकडे दिसतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही फक्त सीबीआयच्या मागणी संदर्भात पण हे नाही केलेलं. सीबीआयची मागणी आता दादांच्या पक्षाने केली, आम्हाला मान्य आहे. पण सीबीआय बरोबर केंद्रातले प्रमुख लोक, राज्यातले म्हणजे ज्यांना या विषयातलं समजतं अशी कमिटी, आणि या सगळ्यांकडनं हे जे असे प्रश्न, बेसिक प्रश्नांनाही उत्तर देऊ शकत नाही डीजीसीए, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला जर सीसीटीव्ही मिळू शकत नसेल, ब्लॅक बॉक्स मिळू शकत नसेल, त्याचा डेटा 2 ते 3 दिवस लागतात तज्ञांना त्याचं सगळं सॉर्ट आउट करायला. तुम्हाला महिना लागत असेल तर ते सारखं लांछनास्पद काही नाही. एवढा मोठा राज्यातला नेता गेला, त्याच्या संदर्भात जे काही सगळी चर्चा चालू आहे, लोकांना संशयाचं इतकं धुकं वाढलंय की त्याच्यात तुम्हाला प्रश्नांची उत्तरच देता येत नाहीत. जर संयम पाळा असं जर सांगत असेल तर तुम्ही 10 वर्षाचा संयम पाळा असं तर टाइम लिमिट द्या. प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्याही विषयांची माहिती घ्यायची नाही, प्रश्न विचारायचे नाही, कुणाची डिग्री काय आहे, कुणाचं फंड काय आहे, तुम्ही कुठल्या याला प्रश्नाच्या वर आबाव आमचे सगळे नेते आहेत. ही पद्धत जी चालू झाली आहे देशात ती घातक आहे. जर मुंबईचा अपघात झाला, 3-3 वर्ष अहवाल नाही डीजीसीए कडनं, युरोपच्या अगदी खरं आहे. मी तुमच्या या मुद्द्याशी सहमत आहे.